तर राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाणांचा छोटेखानी पक्षप्रवेश होतोय। आज फक्त चव्हाण आणि अमर राजूरकर आणि काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। चव्हाण समर्थक आमदार पदाधिकाऱ्यांचा प्रवेश हा जाहीर मेळाव्यातून होणार आहे। महत्त्वाची बातमी, लवकरच शक्ती प्रदर्शन करत जाहीर मेळाव्यामध्ये समर्थक भाजपमध्ये दाखल होणार आहेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, ऋषाली बरोबर आहे। अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर आणि काही पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आज होणार आहे। तशी तयारी जी आहे ती भाजप कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसापासून अशोक चव्हाण जे आहे ते भाजपमध्ये येतील अशी चर्चा होती। अखेर त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आज होतोय। दुसरी एक अपडेट अशी आहे की सध्या आजचा जो पक्षप्रवेश आहे तो छोटेखानी असणार आहे आणि त्यानंतर नांदेडमध्ये एक मोठा भव्य मेळावा जो आहे तो घेतला जाईल। मेळाव्यामध्ये त्यांचे समर्थक आमदार आणि पदाधिकारी यांना भाजपमध्ये जे आहे ते सामील करून घेतलं जाईल। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते काही दिवसात त्या ठिकाणी केलं जाणार आहे, तशी माहिती जी आहे ती सध्या मिळते। आजचा हा छोटेखानी पक्षप्रवेश, कारण राज्यसभेची उमेदवारी अर्ज जे आहे ते भरण्यासाठी आता शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे घाईघाईमध्ये आजचा हा छोटासा पक्षप्रवेश जो आहे तो केला जाणार आहे। सगळी तयारी आपण पाहू शकतो भाजपच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 12-12:30च्या आसपास या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अमर राजूरकर काही पदाधिकारी यांचा हा पक्षप्रवेश या ठिकाणी होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे।